नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यज्योती चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSN विचारला गेलेला प्रश्न पार्किन्सन्स डिसीज हा आपण बघणार आहोत। GNM सेकंड इयर स्टुडंटसाठी MSN मेडिकल सर्जिकल सेकंडमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे पार्किन्सन्स डिसीज। तर बघूया या रोगाची माहिती सर्वप्रथम 1817 पार्किन्सन यांनी दिली, म्हणून त्याला पार्किन्सन्स डिसीज असे म्हणतात। तसेच पॅरालिसिस एजिटन्स असे म्हणतात। हा रोग उतार वयामध्ये झालेला आढळून येतो। पार्किन्सन्स कधी होतो तर या रोगाची माहिती 1817 पार्किन्सन यांनी दिली, म्हणून याला पार्किन्सन डिसीज असे म्हणतात। हा रोग उतार वयामध्ये आढळून येतो। मेंदूमधील बेसल गॅंग्लियाच्या म्हणजे ऱ्हासासोबतच डोपामाइनच्या कमतरतेमुळे हा रोग वाढत जातो। या आजारामुळे रुग्ण कमजोर व कृश बनतो। हे ऱ्हासा करा, ठीक आहे। बेसल गॅंग्लियाच्या ऱ्हासाबरोबरच डोपामाइनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो। तर याची चिन्ह लक्षणं कोणती आहेत? या रोगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण चिन्ह लक्षणे आढळून येतात। तर पहिला आहे रिजिडिटी, चेहऱ्याचे स्नायू ताठर बनतात, त्यामुळे चेहरा भावशून्य व मुखवट्याप्रमाणे दिसतो। रुग्णाची चालणे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजेच तो अगदी हळू पाय घसरत चालतो। चालताना हात अगदी अंगाला चिकटून राहतात, त्याची हालचाल होत नाही, ठीक आहे। चेहऱ्याचे स्नायू ताठर बनतात, त्यामुळे भावशून्य मुखवट्याप्रमाणे हा दिसतो। त्याच्यानंतर कंप आणि बेसल गॅंग्लिया म्हणजे काय आहे तर मेंदूमधील जे बेसल गॅंग्लिया असतात, मेंदूमधील एक पार्ट आहे, तर त्याचा ऱ्हास जर झाला तर हा आजार होतो। त्याच्यानंतर कंप विशेषतः हातामध्ये असतो। हाताच्या बोटाच्या हालचाली तर अगदी गोळी किंवा वाती वळल्याप्रमाणे होत असतात, म्हणून त्याला पिल रोलिंग मुवमेंट्स असे म्हणतात। कंप अतितीव्र स्वरूपाचा असल्यास रुग्णाच्या दंडाची व त्याबरोबर डोक्याची हालचाल होत राहते। भावनातिरेकामुळे कंप वाढतो, तर एखादी निश्चित काम किंवा कृती करत असताना थांबतो। तर तुम्ही अशा कंप असलेल्या व्यक्ती बघितल्या असतील, ठीक आहे, ज्या हात कंटिन्यू त्यांचे हात हलत असतात किंवा त्यांची मान हलत असते, तर तो अतितीव्र स्वरूपाचा असल्यास रुग्णाच्या दंडाची व त्याबरोबर डोक्याची हालचाल होत राहते। अशा व्यक्ती कधीकधी तुमच्याला बघण्यात आल्या असतील। त्यानंतर आहे बोलणे जड होते, आवाज अगदी एकसारखा चढ उतार नसलेला कंटाळवाणा होतो, हालचाली मंदावतात। त्याचं रोगनिदान कसं करायचं तर वैशिष्ट्यपूर्ण जी चिन्ह लक्षणे जी आहेत ह्याच्यावरनं आपल्याला रोगनिदान करता येतं। औषधोपचार काय आहेत तर स्नायूंचा ताठरपणा व कंप जो आहे तो कमी करण्यासाठी औषधं दिली जातात ह्याच्यामध्ये। तर औषधांमध्ये काय आहे तर एल डोपा लिओडोपा, ह्याच्याने काय होतं तर डोपामाइन असली ह्याचे तुम्हाला डोपामाइन तयार होण्यास मदत होते। इथे लिहायचं लिहून झालं म्हणजे लिहायचं राहून गेलं, तर इथे लिहायचे तुम्हाला डोपामाइन तयार होण्यास मदत होते व लगेच बऱ्याच रुग्णांमध्ये सुधारणा दिसून येते। एल डोपाबरोबरच एल डोपाची तीव्रता व कार्य चांगले होण्यासाठी म्हणून कार्बिडोपा हेही देतात। ही अर्धी गोळी दिवसातून 3 वेळा देतात। या औषधामुळे मळमळणे, भूक मंदावणे यासारखा त्रास सुरू होतो। त्यानंतर आहे दुसरं औषध बेझहेक्सॉल, हे 2 ते 5 मिलीग्रॅम दिवसातून 3 वेळा देतात। यामुळे स्नायूमध्ये ताठरपणा व कंप कमी होतो। त्याच्यानंतर आहे ॲमेटेडिन, हे औषध 100 मिलीग्रॅम दिवसातून 2 वेळा देतात। सुरुवातीस याचा चांगला उपयोग होतो, परंतु नंतर त्याचा परिणाम कमी होतो। बेलाडोना ग्रुपची औषधे याच्यामध्ये ॲट्रोपिन देतात किंवा स्ट्रोमियम हायसून याचा वापर करतात। त्याच्यानंतर लायोफेनने काय होतं तर स्नायूचा ताठरपणा कमी होण्यासाठी 10 मिलीग्रॅम लायोफेन देतात। वरील कोणत्याच औषधांचा उपयोग न झाल्यास रुग्ण जास्त दुर्बल बनत जाऊन परावलंबी होतो, तेव्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करून त्यामुळे स्नायूंचा ताठरपणा व स्नायूमधील कंप कमी केला जातो। तर या औषधाने काहीच जर फायदा झाला नाही रुग्णाला, तर मग काय करावं लागतं, मेंदूवरती शस्त्रक्रिया करून त्यामुळे स्नायूंचा ताठरपणा व स्नायूमधील कंप कमी होतो। बरं, जर कधीकधी ह्या जर औषधाने फायदा नाही झाला तर रुग्ण दुर्बल होतो, परावलंबी होतो, दुसऱ्यांवर अवलंबून राहतो। मग त्याच्यासाठी शेवटची स्टेज जी असते ती शस्त्रक्रिया असते। अशा प्रकारे हा पार्किन्सन्स आजाराचं नोट्स होती।
तर आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.